नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे अशा रिसॉर्टला जे की पुणे हिंजवडी पासून फक्त 11 किलोमीटर आहे, जिथे तुम्हाला एकाच ठिकाणी रॉयल स्वागत, वेलकम डान्स, राजस्थानी स्टाईल डान्स, मॅजिक शो, मिनी वॉटर पार्क, लक्झरी प्रीमियम रूम्स, पपेट शो, लाईव्ह म्युझिक ऑन इव्हिनिंग, डॅशिंग कार सारख्या वेगवेगळ्या ॲडव्हेंचर राईड्स, हॉरर शोज, 3D शोज अशी अनेक प्रकारची वेगवेगळी एन्जॉयमेंट पाहायला मिळणार आहे. तुम्हाला या ब्लॉग मध्ये या रिसॉर्ट बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आपला आजचा ब्लॉग. तुम्ही बघू शकता आम्ही आता निघालो आहोत आपल्या डेस्टिनेशन कडे. माझी 2 वर्षाची मुलगी आणि वाईफ असे आम्ही तिघेच असणार आहोत या ब्लॉग मध्ये. अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहोत स्नेह रिसॉर्टला आणि गाडी पार्किंग करून आपण चाललो आहोत रिसेप्शन कडे. इथे तुम्हाला 5 ते 6 प्रकारचे वेगवेगळे पॅकेजेस मिळतात आणि आम्ही निवडलेला आहे लक्झरी स्टे पॅकेज. इथे तुम्हाला 1000 to 2000 पर्यंत डे पॅकेजही मिळू शकतात, की पण त्यात स्टे इन्क्लुडेड नसतो. आता आम्ही निघालो आमच्या रूम कडे, ते पण रॉयल एंट्रीसह. इथे तुम्हाला 3 प्रकारच्या रूम्स पाहायला मिळतात. एक म्हणजे टेंट रूम्स, गार्डन व्ह्यू रूम्स, पूल व्ह्यू रूम्स आणि आम्ही निवडलेले आहे पूल व्ह्यू रूम्स. इथे 2 फ्लोअर आहेत. रिसॉर्टच्या स्टाफने आणि बँडवाल्यांनी आमचं छान असं स्वागत करत करत आम्हाला रूम पर्यंत ड्रॉप केलेलं आहे. रूम मध्ये एंट्री केल्या गेल्या त्यांनी आम्हाला की सोबत एक वेलकम लेटर दिलेलं आहे, ज्यात पूर्ण माहिती आहे की आम्हाला काय करायचं आहे, कुठं जायचं आहे, कसं फिरायचं आहे, कोणत्या ऍक्टिव्हिटीजचं टायमिंग किती आहे. वॉशरूम खूपच छान आणि एकदम स्वच्छ पण आहे. त्यासोबतच त्यांनी आम्हाला एक बाथ टब पण दिलेला आहे. आम्हाला वेलकम किट मध्ये सोप, शॅम्पू, टूथपेस्ट, टूथब्रश. मस्त फ्रेश होऊन आम्ही आता निघणार आहोत जेवणाकडे, कारण जेवणाचा टाइम झालेला आहे. जेवणाची टेस्ट खूपच छान आहे, मेनू तर त्यापेक्षाही छान आहे. जेवण करून आता आम्ही निघालो आहोत वॉटर ऍक्टिव्हिटीज कडे. आमचं बाळ खूपच एक्सायटेड होतं पाण्यामध्ये उतरण्यासाठी. जिथे आपण चाललो आहे तिथे आता एक खूप छान असं मिनी वॉटर पार्क बनवलेला आहे. इथे सुंदर अशी एक वॉटर राईड्स पण बनवलेली आहे, जिथे आपण आता लवकरच राईड करणार आहोत. इथे तुम्हाला लॉकरची फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. इथे तुम्हाला टॉवेल्स पण मिळतात, पण हे चार्जेबल आहे. मी आणि आराध्या आता मस्त वॉटर पार्कची राईड करणार आहोत. तिची सुरुवातीची एक्साइटमेंट बघून आम्हाला वाटलं नव्हतं ती एवढी घाबरल, पण ती खूपच घाबरली होती. इथे सगळ्यांना असं वाटेल की ती आता पाण्यात बुडाली असेल, पण तसं काहीही झालेलं नाही. तिच्या आईने तिला घट्ट धरून ठेवलं होतं. इथे बघता बघता आमचे 2 तास निघून गेले. जाता जाता आम्ही रेन डान्स करावं म्हणलं, पण आराध्या खूपच रडत असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट रूमवर जावं लागलं. पाण्यात खेळून झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत आमच्या रूमकडे आणि रूमवरून आंघोळ करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. या शोचा टायमिंग फिक्स असतो. ही ऍक्टिव्हिटी आम्हाला खूपच आवडली होती. इथे सर्वात आधी आम्ही बघितला हा 3D शो. त्यानंतर आम्हाला पाहायला भेटला अवतार मूव्हीची हा युनिक सेटअप. यामध्ये इतकं सुंदर असं बनवलेलं होतं की यात खूपच इंटरेस्टेड आणि खूपच मज्जा पण आली आम्हाला. त्यानंतर आम्ही आलो आमच्या नेक्स्ट सेक्शनकडे. इथे आम्हाला एलियन्सचा लाईव्ह शो दाखवण्यात आला. इथे पण खूपच मज्जा आली. इथली लाइटिंग, इंटेरियर इतकं छान बनवलंय की असं वाटत होतं की आम्ही लाईव्ह कुठेतरी आलोय. नंतर आम्ही गेलो अशा डेंजर अशा शो मध्ये, ज्याचं नाव आहे हॉरर शो. हा पण एक लाईव्ह शो होता. जर तुमच्यासोबत लहान मुलं वगैरे असतील तर चुकूनही त्यांना इथे घेऊन जाऊ नका. त्यानंतर आम्ही आलो आमच्या नेक्स्ट सेक्शन मध्ये, ज्याचं नाव आहे कोण बनेगा करोडपती. हा शो पण खूप इंटरेस्टेड होता. हे आपल्याला काही क्वेश्चन विचारतात आणि छोटस गिफ्ट पण देतात. 5 लाख रुपए के लिए पहला सवाल भेज दूंगा जी. 5 लाख रुपए बहुत बड़ी धनराशि। तो काला पता तो उसको समझ के जवाब देना होगा. उसके पास 3 सेकंड का टाइम है. कितना सेकंड? कोई लाइन नहीं, कोई ऑप्शन नहीं, डायरेक्ट जवाब देना होता है. त्यानंतर आम्ही सगळे शो समाप्त करून आम्ही आता बाहेर आलो आहोत. इथे आम्हाला खूप छान असं फोटोजेनिक जग बघायला मिळालं आणि इथे आम्ही खूप छान असे फोटो आणि व्हिडिओज घेतले. इथे खूप छान असे व्ह्यूज होते, ज्याच्यासोबत आम्ही खूप छान छान फोटोज क्लिक केले आणि ही एक इंटरेस्टेड जागा होती.
आणि आता वेळ झाली होती आमच्या इव्हिनिंग टी आणि थोडासा स्नॅक्स घेण्याचा आणि थोडी भूकही लागली होती. त्यामुळे आम्ही आता रूमवरच आमचा नाश्ता मागून घेतला आणि चहाही मागून घेतली. त्यानंतर आता आम्ही चाललो आहे हुरडा पार्टी एन्जॉय करण्यासाठी. आपण बघू शकता इथं खूप छान असा रानमेवा अवेलेबल होता. माझ्या वाईफला हे सर्व पदार्थ खूपच आवडत असल्यामुळे ती खूपच जास्त एक्साइटमेंट मध्ये होती. आणि आमच्या आराध्याला इथे एक मनीबाऊ भेटली. तिला खाऊ घालण्यात तिला खूपच जास्त आनंद होत होता. त्यामुळे आम्ही तिला थोडंसं खाऊ घातलं. आणि आता वेळ झाली होती आमच्या आराध्याच्या बर्थडे सेलिब्रेशनची. आणि आता आम्ही तिघही रेडी होऊन निघालो होतो बर्थडे सेलिब्रेशनसाठी. हा केक आम्ही इथेच रिसॉर्ट मधूनच घेतला आहे. इथे यांची इनबिल्ट चॉकलेट फॅक्टरी आहे. तिथे खूपच छान असे केक्स मिळतात. अशा पद्धतीने आम्ही आता केक कट करण्यासाठी रेडी आहोत. त्यानंतर आम्ही लगेच केक कट करून घेतला आणि आमचं सेलिब्रेशन इतकं छान झालं की आम्हाला वाटलंही नव्हतं इतकं छान होईल म्हणून. त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला आणि कोऑपरेट केलं. त्यानंतर लगेच आम्ही जेवण करायला बसलो. जेवण खूपच अमेझिंग होतं. पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही आता निघालो आहे आमच्या पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे, ज्याचं नाव आहे पपेट शो. हा शो खूपच छान होता. अब आ रहा आपके सामने इंडियन माइकल जैक्सन फ्रॉम राजस्थान। राम राम सात्यागी, आपके सामने राजस्थान की मशहूर डांसर कलियों की कली मिस्री की डली अनारकली करती है राम राम। बल्लो लाटी तेरे मारो, बल्लो लाटी। त्यानंतर आम्ही बनवले काही मातीचे पॉट्स, जे की खूप सुंदर असे बनवले होते. थोडं त्यांनी मदत केली, थोडे आम्ही बनवले. त्यानंतर आम्ही आलो पुढच्या सेक्शन मध्ये. पण इथे काही खास नव्हतं. इथे भेटले आम्हाला लवार, पण लवार अवेलेबल नव्हते. त्यानंतर आम्ही पुढच्या सेक्शनला परत निघालो. इथे होता मॅजिक शो. हा मॅजिक शो खूप आवडला आम्हाला. इथे खूपच मज्जा पण आली आणि एक्साइटमेंट पण खूप होती. आम्ही आता खूपच थकलो होतो. त्यामुळे आता आम्ही निघालो होतो रूमकडे. पण त्याआधी आम्ही थोडा वेळ अर्धा पाऊण तास इथे म्युझिक लाईव्ह शो चालू होता तिथे थांबलो. सुनिए तो कहती है। सकाळी सकाळी उठून आम्ही मस्त हेवी नाश्ता केला, पोट भरून एकदम. नाश्ता झाल्यानंतर परत आम्ही मस्त मिनी वॉटर पार्क मध्ये परत फुल एन्जॉय केला. आणि मग आता आम्ही आमच्या जेवढ्या ऍक्टिव्हिटीज राहिल्या होत्या त्याकडे परत वळालो. त्यानंतर आम्ही आलो 90 थिएटर मिरर मेज या ऍक्टिव्हिटीकडे. या मिरर मेज मध्ये आम्हाला खूपच छान एक्सपिरियन्स आला. इथे एका डोअरने आपल्याला आत जावं लागतं आणि दुसऱ्या डोअर मधून बाहेर निघावं लागतं. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ दिला जातो. या वेळेत आपल्याला हा पझल सॉल्व्ह करावा लागतो. पण आम्ही मध्येच अडकलो. त्यानंतर तिथल्या गार्डने आम्हाला एक्झिट वे शोधायला मदत केली व बाहेर काढलं. खूपच छान वाटलं या ठिकाणी आम्हाला. त्यानंतर आम्ही आलो डॅशिंग कार सेक्शन मध्ये. इथे आम्ही काही केलं नाही तसं, पण या राईड साठी खूपच छान आहेत. इथली फिलिंग थोडी वेगळीच होती. त्यानंतर इथे फक्त मी सायकलिंग केली व बाकीच्या राईड्सचा फक्त बघून आनंद घेतला. या राईड्स मध्ये मुलं खूप घाबरत होते आणि आरडाओरडा करत होते. ते बघून आमची आराध्या थोडी घाबरली, म्हणून आम्ही निघालो पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. ज्या ऍक्टिव्हिटीची आम्ही खूप वाट बघत होतो, फायनली ते ऍक्टिव्हिटी जवळ आम्ही आलो होतो. याला म्हणतात बंजी ट्रॅम्पोलिन. सर्व ऍक्टिव्हिटी मध्ये इथला एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग वाटला. ही ऍक्टिव्हिटी मी 2दा केली. माझं बघून आराध्या खूप घाबरली होती. तिला बेल्ट लावत असताना सगळे लोक माझ्याकडे बघत होते, पण मला फक्त तिचे फोटो काढायचे होते म्हणून तिला बेल्ट लावले होते आम्ही. त्यानंतर आम्ही केली कॅमल राईड. कॅमलला बघून आराध्या खूपच ओरडत होती, म्हणून मी ही राईड स्किप केली व निघालो पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे. इथे फक्त माझ्या वाईफला बसवलं, पण ती खूप जास्त ओरडत होती. त्यानंतर आम्ही बसलो टॉय ट्रेन मध्ये. टॉय ट्रेन मधून ते आपल्याला पूर्ण रिसॉर्ट फिरवतात. त्यानंतर आम्ही निघालो बर्ड झोन कडे. इथे आपल्याला अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळतात आणि इथे हे आपल्याला 5 ते 10 मिनिट साठी आतमध्ये सोडतात.
तिथे आपल्याला या बर्ड्सचं खाद्य हातात घेऊन जावं लागतं. मग ते पक्षी आपल्या हातावर बसून हे खाद्य खातात. ते खात असताना खूपच छान वाटतं. आम्हाला वाटलंही ते आराध्य खूपच घाबरेल, पण ती थोडी पण घाबरली नाही. मग आम्ही इथे खूप छान फोटोज व व्हिडिओज काढले. हे सर्व पक्षी जे आहेत ते आपल्याला कधी जास्त दिसत नाहीत. इथले लोक आपल्याला थोडी या पक्षीबद्दल माहिती पण देतात. त्यानंतर इथे अजून थोडा वेळ काढल्यानंतर आम्ही निघालो थोडा रिलॅक्स करण्यासाठी. पण तेवढ्यात भेटला आमच्या आराध्याला एक नवीन मित्र. मग ती त्याच्यासोबत खेळण्यात बिझी झाली आणि आम्हालाही थोडा रिलॅक्स करण्यासाठी वेळ भेटला. फायनली आता वेळ झाली होती आम्हाला चेकआउट करण्याची. सर्व बॅग वगैरे पॅक करून आम्ही झालो होतो घरी जाण्यासाठी रेडी. घरी जात असताना म्हणजे रिसॉर्टमधून बाहेर पडलं की समोरच 100 मीटरवरती हे कसरसाई लेक आहे. या लेकमध्ये आपण बोटिंग करू शकतो. इथे पर पर्सन फक्त 150 रुपये चार्ज घेतात. इथे 3 ते 4 प्रकारची बोट्स राईड अवेलेबल आहेत. त्यात आम्ही केली सेल्फ बोट राईड. यात आपल्याला हे 10 ते 15 मिनिटचे टाइम देतात व ट्रेनिंग पण देतात. ही राईड करत असताना खूप छान मस्त फिलिंग येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. व या रिसॉर्टमध्ये तुम्ही कसं येऊ शकता, बुकिंग कशी करावी लागते, टोटल किती पॅकेजेस आहेत, प्रत्येक पॅकेजबद्दल सेपरेट माहितीसाठी लवकरच नवीन व्हिडिओ पोस्ट करणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिसॉर्टबद्दलची संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि कोणते पॅकेज बेस्ट आहे त्याची पण तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये.